बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडे आता दुसरा एक टॉपिक आहे, रिझल्टंट ऑफ मोर दॅन टू लाईक अँड अनलाईक फोर्सेस. आपण एवढे कंबाईन एक सम घेऊया. लक्षात घ्या, एक एक्झाम्पल आहे, सेट ऑफ 4 पॅरलल फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 4 न्यूटन, 6 न्यूटन, 3 न्यूटन आणि 2 न्यूटन ऍक्टिंग अपवर्ड डायरेक्शन. द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट टू फोर्सेस 2 मीटर आहे. बघा, पहिले जे दोन फोर्सेस आहेत 4 न्यूटन आणि 6 न्यूटन यांच्यातला तुम्हाला जो काही फोर्स दिला त्याचा डिस्टन्स जो आहे तो 2 मीटरच आहे. लास्टचे दोन बघा, लास्ट 2 फोर्सेस डिस्टन्स तुम्हाला दिले ते किती आहे? 2 मीटर. म्हणजे 3 आणि 2 न्यूटन मधले याचे डिस्टन्स तुमच्याकडे 2 मीटरचा आहे. आणि डिस्टन्स बिटवीन 6 आणि 3 बघा, 6 आणि हा 3 याच्यातला जो डिस्टन्स तुमच्याकडे आहे तो आहे आपल्याकडे 1 मीटर. तर तुम्हाला रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड लोकेट इट्स पोझिशन हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. एकदम सोपा सम आहे, फक्त काळजीपूर्वक बघा. बघायला गेलं तर बघा, नीट परत न्यूमेरिकल रीड करा. द सेट ऑफ 4 पॅरलल फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 4 न्यूटन, 6 न्यूटन, 3 न्यूटन, 2 न्यूटन ऍक्टिंग अपवर्ड डायरेक्शन. बघा, एक अशी एक लाईन मारून घ्या. आपण काय करू, सगळे अपवर्डला फोर्स आहेत 2, हा एक 3 आणि हा एक 4. बघा, अशा पद्धतीने हे आपल्याकडे 4 अपवर्ड फोर्सेस आहेत. लक्षात घ्या, पहिला फोर्स आपल्याकडे 4 न्यूटन, दुसरा आहे 6 न्यूटन, तिसरा आहे 3 न्यूटन आणि चौथा आपल्याकडे आहे 2 न्यूटन. बघा, 4, 6, 3, 2 न्यूटन अशा पद्धतीने अपवर्ड डायरेक्शनने आपल्याकडे फोर्सेस होते. त्यांच्यामध्ये डिस्टन्स बघा, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट टू फोर्सेस किती आहे? 2 मीटर. पहिल्या दोन फोर्स मध्ये डिस्टन्स 2 मीटर. इथे लक्षात घ्या. पुढे बघा, लास्ट 2 फोर्सेस डिस्टन्स, हे लास्टचे दोन फोर्स त्याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते आहे आपल्याकडे 2 मीटर. आणि डिस्टन्स बिटवीन 6 अँड 3 न्यूटन बघा, डिस्टन्स बिटवीन 6 अँड 3 यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे किती आहे? 1 मीटर. बघा, अशा पद्धतीने आपण इकडे डायग्राम बनवून घेतली. आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा आर काढू. म्हणजे बघा, रिझल्टंट मॅग्निट्यूड मध्ये रिझल्टंट आहे, तर लक्षात ठेवा आर इज इक्वल टू काय करा, सगळे अपवर्ड डायरेक्शनला आहे, सगळे अपवर्ड डायरेक्शन जे फोर्स आहे सगळ्यांची ऍडिशन करा. 4 + 6 + 3 + 2 इज इक्वल टू बघा किती झाले? 4 + 6 10, 10 + 3 13, 13 + 2 15, 15 न्यूटन. हा तुमच्या बघा आर निघून गेला. त्यानंतर आपल्याला काढायचे समेशन ऑफ ma इज इक्वल टू 0 म्हणजे मोमेंटम. आता मोमेंटम कशी काढायची तर लक्षात घ्या, फोर्स इंटू डिस्टन्स. आता फोर्स इंटू डिस्टन्स मध्ये लक्षात घ्या, जर तुम्ही रिझल्टंट काढताना बघा आर दाखवताना तुम्ही अपवर्डला सगळे पॉझिटिव्ह दाखवले, तर मोमेंटम मध्ये काय होणार आहे, फोर्स इंटू डिस्टन्स घेताना आपल्याला सगळ्यांची साइन आपण चेंज करून घेऊ. कारण रिझल्टंट मध्ये आपण अपवर्डला पॉझिटिव्ह दाखवले, मोमेंटम मध्ये आपण काय करणार आहे तर निगेटिव्ह फोर्स आपण दाखवणार आहे. लक्षात घ्या, फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स आहे इकडे लेफ्ट साइड जाताना आपल्याला या डायरेक्शनला कोणताही डिस्टन्स दिसत नाहीये, म्हणून आपण इथे काय करणार आहे तर लक्षात घ्या 4 × 0. लक्षात, आता मायनसला लावायला पाहिजे होतं आपण, पण आता काय ठीक आहे, लावलं नाही लावलं काही प्रॉब्लेम नाही, तर इंटू 0 आहे. इथे लक्षात घ्या, याचे अपवर्ड डायरेक्शन सगळे अपवर्ड आहे, मायनस घेतोय, -6 इंटू लक्षात ठेवा इथं फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे -6 इंटू 2 -3 इंटू बघा हा परत फोर्स इंटू डिस्टन्स. डिस्टन्स एवढं नाही घ्यायचं, इथून स्टार्टिंग पासून 2 + 1 3 बघा फोर्स इंटू डिस्टन्स याचाही झालंय -2 इंटू इथे बघा फोर्स दिलाय मी 2, डिस्टन्स टोटल डिस्टन्स कव्हर करा 2 + 1 3, 3 + 2 5. चला याचे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. समेशन ऑफ ma किती येईल तो बघा, आता हा 0 असणार आहे. 6 × 2 = 12, 3 × 3 = 9 आणि 2 × 5 = 10. तर समेशन ऑफ ma इज इक्वल टू लक्षात घ्या -12 - 9 -21 -21 -10 -31. तर बघा अशा पद्धतीने समेशन ऑफ ma पण आपल्याकडे इथे निघून गेलाय. तर त्यानंतर बघा पुढचा फॉर्म्युला समेशन ऑफ ma इज इक्वल टू -r × x. अशा पद्धतीने आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. तर लक्षात ठेवा, r तुम्ही निगेटिव्ह घ्या आणि पॉझिटिव्ह घ्या. समजा आपण r × x घेऊया. समेशन ऑफ ma -31 -r 15 × x आहे. बघा x इज इक्वल टू 31/15. तर x आपण काढून घेऊ. तर लक्षात ठेवा 31/15
तो आपल्याकडे निघतोय 2.06. तर 2.06 बघा हे डिस्टन्स आपल्याकडे निघून गेले. आता याला आपण लोकेट करायचं. या डायग्राम मध्ये आपण कसं लोकेट करणार आहे तर लक्षात ठेवा. बघा रिझल्टंट फोर्स आपल्याकडे जो निघालेला आहे तो आहे 15 न्यूटनचा. 15 न्यूटन तुम्ही दाखवणार आहे. किती डिस्टन्सला दाखवायचं तुम्हाला 2.06 न्यूटनला. बघा 2.06 जर 2 मीटर पर्यंत तुमचा डिस्टन्स कव्हर झालेला असेल म्हणजे तुम्ही इथून पुढे बघा या डायरेक्शन पासून म्हणजे या फोर्स पासून तुम्हाला दाखवायचा आहे तो 0.6 आपण इथे अप्रॉक्सिमेट दाखवून देऊ. आणि हा तुमचा इथपर्यंत हा जो आहे हा मी रेड पेनने दाखवतोय तुमचा रिझल्टंट फोर्स आहे तो आहे 15 न्यूटनचा. आणि हे जे डिस्टन्स जे आहे ते आहे 2.06 मीटर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हा रिझल्टंट फोर्स इथे तुम्ही काय करू शकता लोकेट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला इथे 4 मार्क मिळतील.